मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. या व्हिडिओत आपण ऑब्जेक्ट पेंटिंग करणार आहोत. ऑब्जेक्ट पेंटिंग म्हणजे आपण यापूर्वी जे ऑब्जेक्ट पेंटिंग केलं आहे किंवा वस्तुचित्र केलं आहे ते म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये आपल्यासमोर काही वस्तू मांडल्या जातात आणि त्याचं चित्र आपण काढतो, ते ऑब्जेक्ट पेंटिंग वेगळं. आणि या ऑब्जेक्ट पेंटिंगमध्ये आपण आपल्याकडे असणाऱ्या काही वस्तू रंगवणार आहोत आणि त्यांचं सौंदर्य वाढवणार आहोत. उदाहरणार्थ आपल्याकडे एक चष्म्याचं कव्हर आहे. हे माझ्या चष्म्याचं कव्हर आहे जे मी बरंच वापरलं आहे. आणि एक दिवस माझ्या मनात असा विचार आला की हे चष्म्याचं कव्हर आपण जर रंगवून बघितलं तर आपल्या आवडीचं चित्र आपण याच्यावर काढून बघूया. मग काय केलं की आपल्याकडे काही फ्लॅट ब्रश आहेत आणि काही फॅब्रिक कलर्स किंवा ॲक्रेलिक कलर्स आहेत, ते वापरून चित्र रंगवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आता सर्वसाधारणपणे हे जे चष्म्याचं कव्हर आहे ते काळ्या रंगाचं आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण डायरेक्ट रंग देण्यापेक्षा ते कव्हर आधी पांढऱ्या रंगाने रंगवून घेऊया असा मी विचार केला आणि फ्लॅट ब्रशने प्लेन पांढरा रंग पूर्ण कव्हराला देऊन घेतला आहे. पांढरा रंग वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी तसंच दोन्ही साईडना म्हणजे दोन्ही बाजूंनासुद्धा देऊन घेतला आहे. फक्त आतल्या बाजूला जे लाल कापड लावलं वेल्वेटचं त्याला काही आपण रंग लावलेला नाही आहे. हा पांढरा रंग पूर्णपणे वाळल्यावरती साधारण 1 तासभर तरी ते तसंच ठेवून द्यायचं. पूर्णपणे वाळलं की त्यानंतर आपण आपल्याला हवं ते चित्र याच्यावर काढू शकतो. यावेळी माझ्या मनात असं आलं की एक प्रसिद्ध आर्टिस्ट आहे व्हॅन गॉग. नेदरलँडमधील हा आर्टिस्ट होऊन गेला आहे. याचं स्टारी नाईट हे चित्र फार प्रसिद्ध झालं होतं आणि ते माझ्या आवडीचं चित्र आहे. त्यामुळे त्या चित्रामधलं जे स्टारी नाईट म्हणजे तारे असलेलं आकाश, आकाशामधले तारे, ते त्यांनी फार सुंदर रीतीने रंगवलेले आहेत. तर ते चित्र त्या पद्धतीने त्याच्यातून स्फूर्ती घेऊन किंवा इन्स्पिरेशन घेऊन या चष्म्यावरती त्या प्रकारचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे चित्र काही हुबेहूब रंगवलं नाही आहे, परंतु त्यामधला काही भाग जो आवडतो तो रंगवायचा प्रयत्न केलेला आहे. तर स्टारी नाईटमध्ये काय काय होतं, एक चंद्र होता आणि चमकणारे तारे होते. तर हे चित्र रंगवताना त्यांनी वेगळ्या पद्धतीचा वापर केला आहे. रंग गुळगुळीत न लावता छोट्या छोट्या रेषांचे स्ट्रोक्स त्यांनी इथे घेतलेले आहेत आणि जो हवा तो रंग देऊन त्या रंगांचे स्ट्रोक्स देऊन हे चित्र त्यांनी केलेलं आहे. त्या पद्धतीने आपण हे चित्र आता करणार आहोत. सुरुवातीला पिवळा रंग देऊन घेतला आहे, त्यामध्ये चंद्र आणि काही तारे दाखवलेले आहेत. आता काही छोट्या छोट्या रेषांचे स्ट्रोक्स आपण इथे देत आहोत. यासाठी आपण वेगवेगळ्या निळ्या रंगांचा वापर करणार आहोत. हा जो निळा रंग आहे तो म्हणजे अल्ट्रामरीन ब्लू, त्यामध्ये थोडासा पांढरा रंग मिसळून त्याचे छोटे छोटे स्ट्रोक्स आपण घेत आहोत. अल्ट्रामरीन ब्लूचे काही गडद स्ट्रोक्स तर काही फिके स्ट्रोक्स आपण इथे घेतलेत.
त्यानंतर आपण थोडासा हिरवट रंग जो आहे आपल्याकडे त्याचाही रंग वापर करून काही स्ट्रोक्स देणार आहोत. हिरव्या रंगामध्ये आपण पांढरा रंग मिसळला आहे आणि त्याचे काही स्ट्रोक्स देत आहोत. अल्ट्रामरीन ब्लू आणि हिरवा हे दोन्ही रंग एकमेकांशी जरी छान दिसत आहेत. चित्राचा थोडा थोडा भाग आपल्याला रंगवायचा आहे. जिथे आपल्याला चंद्र दाखवायचा आहे त्या चंद्राच्या बाहेर त्याचा उजेड कसा पडतो किंवा त्याची आभा असते, चंद्राची प्रभा, ती आपल्याला दाखवायची आहे. तसंच ताऱ्यांची सुद्धा प्रभा आपल्याला दाखवायची आहे. आवश्यक ते रंग वापरून आपण
चष्म्याच्या कव्हराचा वरचा भाग रंगवून पूर्ण केला आहे. बाजूला जिथे आपण पांढरा रंग दिला आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा आपण याच पद्धतीने रंगवून हे चष्म्याचं पाकीट पूर्ण करायचं आहे. आपल्याला आवश्यक वाटल्यास आपण तिथे रंग दिला नाही आणि पांढराच रंग ठेवला तरी चालू शकतो. यानंतर आपण एक पत्र्याचा डबा रंगवणार आहोत. आपल्याकडे एक चहाचा गिरनार चहाचा डबा आहे पत्र्याचा. त्यातला चहा वापरल्यामुळे तो डबा रिकामा झाला आहे आणि तो रिकामा झालेला डबा फेकून देण्यापेक्षा आपण त्यावर काही छान रंग देऊन तो डबा इतर कशासाठी तरी वापरू शकतो. याच्यावरही आपण पहिला पांढरा रंग प्लेन देऊन घेत आहोत. हे रंग कुठले आहेत तर हे रंग ॲक्रेलिक कलर्स आहेत. बाटलीमध्ये मिळणारे ॲक्रेलिक कलर्स आपण इथे वापरत आहोत. याऐवजी ट्यूबमध्ये मिळणारे ॲक्रेलिक कलर्ससुद्धा आपण वापरू शकतो. सर्व बाजूंनी बाहेरच्या बाजूनी डब्याला रंग देऊन घ्यायचा आहे. आतल्या बाजूचा डबा तसाच ठेवायचा आहे, तिथे रंग द्यायची आवश्यकता नाही आहे. त्याचप्रमाणे डब्याच्या झाकणाला सुद्धा आपण रंग देऊन घ्यायचा आहे. त्याच्यावरचं लेबल निघणं शक्य असेल तर लेबल काढून घ्यायचं, नाहीतर तसाच रंगवलं तरी चालू शकतं. आता हे पूर्णपणे वाळण्यासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ह्यावेळी डब्याचा पांढरा रंग पूर्ण वाळल्यावरती आपण त्याला काही रंग देणार आहोत वरतून. हे रंग आपण ट्यूबमधले ॲक्रेलिक रंग वापरत आहोत. सर्व रंग आवश्यक वाटणारे रंग आपण पॅलेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता सगळ्यात प्रथम आपण कुठला रंग द्यायचा त्याचा विचार करूया. त्यासाठी आपल्याला प्रत्येक रंगामध्ये पांढरा रंग मिसळून घ्यायचा आहे आणि नंतर ते रंग डब्यावरती लावायचे आहेत. आता ह्यासाठी आपल्याला मनात येईल तसं चित्र आपण ह्याच्यावर काढू शकतो. काही डिझाईन काढू शकतो, कार्टून काढू शकतो, फुलं पानं काढू शकतो, भौमितिक आकार काढू शकतो. आपल्याला ज्या पद्धतीने चित्र आवडेल तसं चित्र आपण काढू शकतो. एखादं निसर्ग दृश्यसुद्धा आपण ह्याच्यावर काढू शकतो. प्राण्याचं पक्ष्यांचं चित्रही काढू शकतो. आता इथे आपण एक साधंसं सोपंसं चित्र काढणार आहोत. सर्वात प्रथम गुलाबी रंग आपण देऊन घेतला आहे. लयदार आकारामध्ये 2 रेषा लयदार काढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपण हा गुलाबी रंग दिलेला आहे. त्यानंतर थोडासा पांढऱ्या रंगाची बॉर्डर सोडून त्याच्या बाजूनी आपण फिका हिरवा रंग देऊन घेत आहोत. आपल्याला जसं सुचेल तसं आपण चित्र इथे काढत आहोत. असं काही मनाशी ठरवलेलं नाही आहे की आपल्याला हे चित्र काढायचं आहे किंवा हे चित्र बघून काढायचं आहे, असं काही नाही आहे. कुठेही न बघता आपल्याला आवडतील ते रंग आपण इथे देऊ शकतो.
हिरवा रंग देऊन झाल्यावर वरच्या भागामध्ये, खालच्या भागामध्ये, डब्याचा जो खालचा भाग आहे त्याच्यात आपण पिवळा रंग देऊन घेतलेला आहे. तेच रंग वापरून आपण झाकणाला सुद्धा डिझाईन करून घेणार आहोत. आपले 3 रंग प्लेन देऊन झालेत. आता ते वाळण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि ते पूर्णपणे वाळल्यावर त्यावर आपण पुन्हा काहीतरी डिझाईन करू शकतो.
आता बघा, हे रंग वाळले आहेत आणि ह्यावर आपण पांढऱ्या रंगाने काही रेषा काढतो आहोत. रेषांचं डिझाईन आपण तयार करत आहोत. बारीक रेषा काढण्यासाठी बारीक ब्रश घ्यावेत आणि आपण बघितलंच आहे की डब्याचे प्लेन रंग देताना आपण छोटा चपटा ब्रश वापरलेला होता. इथे आपण बारीक गोल ब्रश वापरत आहोत. एका बाजूचं डिझाईन काढून झाल्यावर आपण दुसऱ्या बाजूला डिझाईन काढताना काळजी घ्यायची आहे की पहिल्या बाजूचं डिझाईन ओलं असताना शक्यतो ते डिझाईन करू नये किंवा तिथे हात लागू नये ह्याची दक्षता आपल्याला घ्यायला हवी. आपला हात लागून ओला रंग पसरू शकतो, त्यामुळे ती काळजी घ्यायला हवी. गुलाबी रंगावर पांढऱ्या रंगांनी काढलेल्या रेषा उठावदार दिसतात. त्याचप्रमाणे आपण पिवळ्या रंगावर गुलाबी रंगाच्या रेषा काढतोय आणि त्यालाही छान उठाव येत आहे. हिरव्या रंगावर आपण पांढऱ्या रेषा काढलेल्या आहेत. आपल्याला हवं तसा रंग वापरून आपण डिझाईन तयार करू शकतो.
सर्व डिझाईन काढून झाल्यावरती रंग वाळू द्यावेत. त्यानंतर हा डबा आपण काही वस्तू ठेवण्यासाठी वापरू शकतो. आपल्याकडे कुठल्याही वस्तू ठेवू शकतो, काही दागिने ठेवू शकतो किंवा वेगवेगळ्या पिना, टिकल्या, काही रिळं, समजा सुई दोरा ठेवायचा असेल तर काही रिळं आणि सुया असंही आपण ठेवू शकतो. हवं तर आपल्या काही खाण्याच्या कोरड्या वस्तूसुद्धा आपण या डब्यात ठेवू शकतो. अशा रीतीने फुकट गेलेल्या चहाच्या पत्र्याच्या डब्यापासून आपण एक सुंदरसा डबा तयार केला आहे, ज्यामध्ये आपण छान छान वस्तू ठेवू शकतो. इथे जसं आपण चष्म्याचं कव्हर रंगवलं, डबा रंगवला, तसा घरात असलेल्या अनेक वस्तू आपण वापरून झाल्या की फेकून देत असतो. त्या वस्तू न फेकता त्याचा काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला उपयोग करता येईल का हे आपण बघितलं पाहिजे. आणि वस्तू सुशोभित करण्यासाठी त्यांना रंग देऊन, काही चिकटवून, त्याचे आकार कापून आपण नवीन वस्तू तयार करून त्या पुन्हा वापरल्या पाहिजेत. बघा तर तुमच्या घरात अशा काही वस्तू सापडत आहेत का की ज्या तुम्ही रंगवू शकता आणि त्याला नवीन रंगरूप देऊ शकता.